नागपुर के गणेशपेट पुलिस ने ऑटो में महिलाओं के गहने चोरी करने वाले गिरोह के 3 आरोपी को गिरफ्तार करने के बाद अब चोरी का माल भी बरामद कर लिया है। पुलिस ने ऑटो चालक मोहम्मद विक्रांत बतियार यशोधरा नगर निवासी और 2 महिला आरोपियों वीना बंटी पात्रे और कीर्ति गोविंदा खरसे कनान थाना निवासी के पास से करीब 85,000 रुपए कीमत के 2 सोने के मंगलसूत्र रिकवर किए हैं। पहली वारदात 4 अगस्त को बैद्यनाथ चौक से रामेश्वरी जाते समय हुई थी, जहाँ एक बुजुर्ग महिला को रास्ते में उतारने के बाद उसके थैले से करीब 45,000 रुपए का 9 ग्राम सोने का मंगलसूत्र चोरी किया गया था। तो इसी तरह दूसरी वारदात अगले दिन हुई थी, जिसमें वाटुड़ा जाने वाली बुजुर्ग महिला को शिकार बनाया गया था, जिसमें महिला से करीब 40,000 रुपए का मंगलसूत्र चोरी किया गया। पुलिस ने दोनों मामले में चोरी किए गए दोनों सोने के मंगलसूत्र बरामद कर लिए हैं। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर मामले की जांच कर रही है। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 303(2) 3 BNS प्रमाणे एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादी आहेत पुष्पा लक्ष्मीकांत बागडे, राहणार कळमेश्वर। प्रकरण असं आहे की 4 तारखेला इथले जे फिर्यादी आहेत ते बैगनाथ चौकामध्ये ॲटोच्या शोधामध्ये थांबले होते। त्यांना बैगनाथ चौकातून रामेश्वरीकडे जायचं होतं, परंतु सदरील ॲटोमध्ये ॲटोत बसल्यानंतर एक ड्रायव्हर होता, ॲटो ड्रायव्हर, आणि त्यामध्ये 2 महिला ऑलरेडी बसलेल्या होत्या। तर ह्या वृद्ध महिलेला त्यांनी आपल्या ॲटोमध्ये घेतलं व रामेश्वरीपर्यंत न सोडता त्यांना वाटेत सोडून दिलं। जेव्हा ते घरी गेले आपल्या वृद्ध महिला, तर त्यांना समजले की त्यांच्या पिशवीमधले असलेले दागिने कोणतरी चोरून नेलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे तक्रार दिली। सदर तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यात आला। आमच्या डीबी पथकाने आपल्या तांत्रिक सहाय्याने तसेच गुप्तनीय माहितीच्या आधारे 2 महिला आरोपींना ताब्यामध्ये घेतलं। त्यांचं नाव आहे एक जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे मोहम्मद विक्रांत बख्तियार, हा यशोधरानगर मधला आहे, आणि महिला आरोपी आहेत त्यामध्ये वीना बंटी पात्रे व कीर्ती गोविंद खडसे। ह्या दोन्ही महिला कनानमधल्या सत्रापूर एरियामधल्या आहेत। सदर चोरी ही दागिन्यांची चोरी होती। त्यामध्ये सोन्याचं एक 9 ग्रामचं मंगळसूत्र होतं, किंमत अंदाजे 45,000 रुपये होतं। तर सदर जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते दोन्ही महिला आरोपीकडनं आम्ही रिकवर केलेलं आहे। सध्या तिन्ही आरोपी जे आहेत ते पुरुष ड्रायव्हर आहे तो, आणि जी महिला आरोपी आहेत ते आमच्या अटकेमध्ये आहेत व PCR मध्ये आहेत। पुढील तपास सुरू आहे। याच्या अगोदर की ह्या महिलावरती किंवा पुरुषावरती असे गुन्हे वगैरे झालेले आहेत की काय? बरोबर आहे। सदर गुन्हा झाल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गुन्हा केला होता। त्याही गुन्ह्यांची आम्ही FIR केलेली होती, आणि त्या गुन्ह्यामध्ये पण सारखीच पद्धत त्यांनी वापरली होती की सदरील महिला हिला पण वाटोळ्याला जायचं होतं, परंतु तिला वाटोळ्याला न सोडता त्यांनी वाटेत सोडलं, आणि जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने आपली बॅग बघितली तेव्हा एक 4 ग्राम व 2 ग्राम सोन्याचे डोरला असलेला असं एकूण एक मंगळसूत्र होतं, ज्याची किंमत 40,000 रुपये होती। ती त्यांनी चोरून नेलेली होती। सदर गुन्ह्यामधला पण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे दोन्ही महिलेकडनं, व सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा तपास सुरू आहे। कामगिरी कोणत्या वरिष्ठ मार्गदर्शनाखाली झाली आणि कोणी कोणी केलेली आहे? सदर दोन्ही कामगिरी आमचे माननीय वरिष्ठ CP श्री विश्वास नागरे पाटील सर, तसेच जॉईंट CP सर, तसेच DCP श्री मदने सर, ACP कोतवाली श्री तटकरे साहेब व आमच्या DB पथकाने केलेली आहे।